नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. भाजपने नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका अशी सूचना दिली आहे. महापौर पदाचे आरक्षण लवकर जाहीर होण्याची शक्यता असून सत्ता स्थापनेसाठी 8-10 दिवस लागणार आहेत. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकते. महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडणुकीत गैरहजर राहू शकतात, ज्यामुळे महापौर पदावर बिनविरोध निवडणूक होऊ शकते. या संदर्भात 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीतील भरपाई ठाकरे गटाने भाजपला दिल्याची चर्चा आहे. मात्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अशा कोणत्याही चर्चेचं स्पष्टीकरण दिलं नाही. नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना आज मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट स्थापन करणार आहे. यामध्ये यामिनी जाधव, कृष्णा विश्वासराव आणि अमय घोले यांसारख्या तरुण आणि अनुभवी नगरसेवकांचा समावेश होऊ शकतो. गट नेत्यांची निवड करण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया आज पूर्ण होणार असून यामुळे नगरसेवकांमध्ये गटफुटीची चिंता कमी होईल अशी माहिती मिळते. शिंदे गटाचे 29 नगरसेवक ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ठेवलेत. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना कामकाज, नागरिकांशी संवाद आणि महापालिकेतील जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या. त्यांनी ठाकरेंना त्यांच्या नगरसेवकांची काळजी घेण्याचा इशारा दिलाय. शिंदे म्हणाले, आम्हाला भीती नाही, शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. मुंबई महापौर पदाची निवडणूक मुख्यमंत्री फडणवीस दावोसहून परतल्यानंतर होईल. त्याआधी नगरसेवक हॉटेलमध्ये राहतील आणि एकनाथ शिंदे रोज भेट घेत राहणार आहेत. मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. उद्धव ठाकरे यांचे काही नवनिर्वाचित नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत आणि त्यांचा संपर्क एकनाथ शिंदे गटाशी असल्याची माहिती मिळाली. बहुमत असूनही विरोधी बाकावर बसण्याची इच्छा नसल्याने ते शिंदे गटाकडे जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटाकडे येऊ नयेत म्हणून प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दावोस दौऱ्यावर गेलेत. या दौऱ्याचे उद्दिष्ट महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवणं आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणं असं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी इतर अधिकारीही सोबत आहेत. दावोस येथे फडणवीस यांचे जोरदार स्वागत झालं. यावर संजय राऊत म्हणाले की फडणवीस यांचे स्वागत पंतप्रधान मोदींसारखे झाले आणि महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर त्यांच्या दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी प्रवासाची सुरुवात झाली असं राऊत यांनी म्हटलं आहे. उल्हासनगर महापालिकेच्या 78 जागांच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणाकडेही न आल्यामुळे भाजप आणि शिंदे गटात चढाओढ सुरू होती. या राजकारणात वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवक सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांनी किंग मेकरची भूमिका बजावत शिवसेनेला पाठिंबा दिलाय. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केलं. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निकालानंतर सत्तेचा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय. महायुतीकडे 103 नगरसेवकांचे संख्याबळ आहे, ज्यामुळे त्यांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा असला तरी महापौर कोणाचा यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा पेच निर्माण झालाय. या दोन्ही पक्षांनी या प्रतिष्ठेच्या खुर्चीसाठी आपापल्या बाहुबलींना मैदानात उतरवल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत युतीनं केल्याने फटका बसलाय. त्यावर उपाय म्हणून खासदार नारायण राणे यांनी कणकवलीतील महायुतीच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. बैठकीत नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान महायुतीतील जागा वाटप जाहीर होताच भाजपमध्ये नाराजी दिसू लागली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केलाय. या घटनेनंतर विलास पाटील यांनी कुटुंबियांसह छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केलं. निवडणुकीत दोन्ही नेत्यांची मुलं एकमेकांविरोधात उभी होती. याच पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितलं की दोन्ही गटांकडून दगडफेक झाली असून पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. इम्तियाज जलील आणि नवनिर्वाचित नगरसेवकांवर पैशांची उधळण करण्यात आली. शहरात 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात आयोजित मैफिलमध्ये जश्ने इम्तियाज आणि जश्ने महाराष्ट्र कार्यक्रमात पैशांची उधळण झाली. यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून आला आहे, कारण यापूर्वीही इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळण्याची टीका झाली होती. मालेगाव तालुक्यातील वरान गावाजवळ आज पहाटे सुमारे 3 वाजता पुण्याकडून मालेगावकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस आणि समोरून येणाऱ्या पिकअपची जोरदार धडक झाली. या अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. याशिवाय ट्रॅव्हल्समधील 20हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झालेत.
वसईमध्ये लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका अल्पवयीन शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी तरुणावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। आरोपीने तिला विरारच्या जीवदानी मंदिरात नेऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि आपलं लग्न झालं असा भास निर्माण केला। या बहाण्याने त्यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले। पीडितेने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी नोंदवली गेली आहे। धुळ्यात 9°C, गोंदियात 9.8°C, तर यवतमाळ आणि परभणीत 10°C नोंदवलं गेले। सकाळी व रात्री थंडी असूनही दुपारी उन्हाचा त्रास जाणवतो। पुण्यात 2 दिवस उन्हाचा चटका राहण्याची शक्यता असून तापमानात वाढ झाली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार हवामान स्थिर राहणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या नवीन मध्यम कॅलिबर दारुगोळा कारखान्याचे उद्घाटन केले। हा पूर्णपणे स्वयंचलित कारखाना भारतीय लष्कर आणि नौदलाद्वारे वापरल्या जाणाऱ्या 30 मिमी दारुगोळ्याचे उत्पादन करेल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गाझा शांतता बोर्डाच्या चर्चासत्रासाठी भारतात आमंत्रित केले आहे। यापूर्वी पाकिस्तान या बोर्डात सहभागी झाले होते। हे सत्र इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराच्या दुसऱ्या टप्प्याशी संबंधित असून युद्धग्रस्त प्रदेशातील पुनर्रचना, प्रशासन, गुंतवणूक आणि निधी उभारणीवर लक्ष केंद्रित करेल। अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली या मंडळात शांततेवर प्रारंभिक चर्चा होणार आहे। टीम इंडिया नववर्षातील पहिलीच एकदिवसीय मालिका जिंकण्यात अपयशी ठरली आहे। न्यूझीलंडने इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यांमध्ये भारताला 41 धावांनी पराभूत केले। विराट कोहलीच्या शतकी खेळासह नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणाने अर्धशतकी योगदान दिलंय, तरीही भारताला विजय मिळवता आला नाही। न्यूझीलंडने 2026 मधील भारताविरुद्धची पहिली ओडीआय मालिका जिंकत इतिहास घडवला। इंदूरमध्ये विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचलाय। 11 जानेवारीला पहिल्या एकदिवसीय सामन्यात 93 धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विराटने शतकी धावा पूर्ण करत न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम आपल्या नावावर केलाय। त्यामुळे विराट भारताचा दुसरा नववर्षात एकदिवसीय शतक करणारा फलंदाज ठरला आहे। छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणाऱ्या 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे। या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी पुरस्कार, चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार पद्मविभूषण इलयाराजा यांना जाहीर करण्यात आला आहे। AR रहमान यांनी छावा सिनेमाबद्दल दिलेल्या मतावरून वादग्रस्त प्रतिक्रिया निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय। रहमान म्हणाले की संगीत हे त्यांच्यासाठी आनंद आणि संस्कृती साजरी करण्याचं माध्यम आहे आणि त्यांच्या कधीही कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता। त्यांनी भारत आणि त्याच्या विविध संस्कृतींवर प्रेम व्यक्त केले आणि लोकांकडून समजूत अपेक्षित केली आहे। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।